श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने श्री गणेशाला ओळखले जाते. त्यात गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला होता. भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा हिरव्या मुगाचा जबरदस्त उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, संकट, विघ्न तर दूर होणारच आहेत, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार. तर हा हिरव्या मुगांचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. या दिवशी आपल्याला सकाळी उठून स्नान करायची आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी गणपतीची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना केली जाते. नैवेद्य बाप्पांना अर्पण केला जातो. बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत, मात्र माघी गणेश जयंतीला तिळाचे विशेष महत्त्व आहे. तिळगुळाचे मोदक किंवा तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. या दिवशी आपल्याला आवर्जून गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं किंवा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणे या दिवशीही चंद्र दर्शन टाळले पाहिजे. 22 जानेवारी रोजी सकाळी 10:14 पासून ते रात्री 10:04 चंद्र पाहणं वर्ज्य आहे, अशुभ मानलं जातं. ज्यामुळे असं म्हटलं जातं की व्यक्तीवर खोटा आरोप लागण्याची शक्यता असते. मध्यान्ह पूजा मुहूर्त हा सकाळी 11:29 पासून ते दुपारी 1:37 असणाऱ्या हा काळ गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो, कारण गणेशाचा जन्म मध्यान्ह काळी झाला होता असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून याच वेळेत गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. गणेश जयंतीनिमित्त रवी योग सकाळी 7:14 सुरू होणार आहे आणि दुपारी 2:27 हा योग राहील. हा एक शुभ योग आहे, जो सर्व नकारात्मक प्रभावांना दूर करतो. या दिवशी भद्रा दुपारी सुरू होणार आहे. यावेळी भद्रा पृथ्वीवर असणार आहे, त्यामुळे भद्र कालात कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. गणेश जयंतीला भद्रा दुपारी 2:20 सुरू होईल आणि 23 जानेवारी रोजी पहाटे 2:38 चालेल.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण गणेश जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात. आता तुमची मुलं जर तुमच्याजवळ राहत नसतील, नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायानिमित्त घराच्या बाहेर राहत असतील, तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर गणपती बाप्पाने आपल्याला हळद कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. स्वतःला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचे. आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आपल्याला या उपायाकरता 108 हिरवे मूग जे आहेत ते घ्यायचे. जे हिरवे मूग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असावे, कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. आता एका वाटीमध्ये आपल्याला 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला 108 हिरवे मूग लागणार. त्याचबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडासुद्धा घ्यायचा आहे. आता 2 मुलं असतील तर तुम्हाला 108 हिरवे मूग घ्यायचे. त्याचबरोबर 2 हिरव्या रंगाचे कपडेसुद्धा घ्यायचे आहेत. आता जो हिरव्या रंगाचा कपडा आपण घेतला आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. आता 108 हिरव्या मुगापैकी एक मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा. ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करायचा. आपल्या मुलांच्या इच्छा ह्या बोलायच्या आहेत. आता तुमची मुलांची जी पण इच्छा असेल, नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होण्याकरता आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायचं आहे. आणि हा हिरवा मूग जो आहे तो आपण गणपती बाप्पांसमोर हिरवा रंगाचा जो कपडा ठेवला आहे त्यावर ठेवून द्यायचा. पुन्हा दुसरा हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गणगणपतये नमः या मंत्राचं जप करायचं आहे. मुलांची इच्छा व्यक्त करायची आणि तो मूगसुद्धा आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा. अशा रीतीने आपल्याला 108 वेळा हे हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. 108 वेळा आपल्याला ओम गणगणपतये नमः म्हणायचं आहे. 108 वेळा आपल्या मुलांच्या इच्छा व्यक्त करून आपल्याला हे हिरवे मूग जे आहेत त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत. आता या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये जी आपण मूग ठेवले त्याची एक पोटली ही आपल्याला तयार करून घ्यायची. ही पोटली आपल्याला काही वेळा करता गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे. हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. काही वेळाकरता ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची. त्यानंतर ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि आता आपली मुलं जिथे झोपतात त्यांच्या उशाखाली नेऊन ठेवायची. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक पोटली तयार करा. 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या 2 पोटल्या ह्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता जर तुमची मुलं नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा, तर याच पद्धतीने आपल्याला 108 हिरव्या मुगाची जी पोटली आहे ती तयार करून घ्यायची. त्यानंतर तुमचा मुलांचा जो फोटो असेल किंवा त्यांची वस्तू असेल त्यासमोर आपल्याला संपूर्ण रात्रभर ही पोटली तशीच ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. देवपूजा करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि घेऊन जायची आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. आता जर तुमची मुलं तुमच्याजवळ राहत असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाताना मुलांना सुद्धा बरोबर घेऊन जायचं. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना हळद कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे. जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करून घ्यायचे आहेत. मोदकाचा किंवा लाडूचा नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचा. आणि त्यानंतर ही पोटली जी आपण घेऊन गेलेली आहेत ती गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची. की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता प्रार्थना करायची. आणि त्यानंतर आपल्याला ही गणपती बाप्पांच्या चरणावर पोटली अर्पण करायची आहे. आता तुमची मुलं बरोबर गेली असेल तर मुलांच्या हातानेच ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची. हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट, विघ्न, दोष, दारिद्र्य दूर होण्याकरता त्यांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होण्याकरता हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. कारण गणेश जयंतीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त गणेश तत्व कार्यरत असतात. आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.